महापोली पहिला चेंडू आणि पहिला चेंडू पंच इशारा करतायत पंकज म्हात्रे सर, हा चेंडू वाईट, डाव्या स्टेज खूप बाहेर जाणार चेंडू पंचाने वाईट घोषित केला। अतिरिक्त धावेने अकाउंट ओपन होतंय अण्णा आल्बे महापोली संघाचं। सन्मान्य सुरेशजी भोईर दादूपाडा, वसंतजी भोईर दादूपाडा या मुख्य मान्यवरांचे आगमन झालेले। मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा आणि पहिल्याच चेंडूवर पहिल्या चेंडू वाईट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्रिफळाच्या रूपाने बाद झालाय फलंदाज अली। पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती ती अली यांनी, 2 चौकार आणि 1 षटकार मारून संघाच्या धावसंख्येत वाढ केली होती, परंतु आता त्याला भोपळा सुद्धा फोडता आलेला नाही। अगदी शून्यावर बाद होऊन तंबूच्या आसराला जातो अली। धावसंख्या 1 बाद 1। आता शेडगे सरांनी माहिती दिली की आताच काही दिवसापूर्वी आपण बघितलं वडवली मुरबाड येथे अगदी 50 वर्षाची परंपरा त्यांनी पार पाडली। अतिशय सुंदररित्या त्या स्पर्धेमध्ये त्यांचं आयोजन नियोजन आणि त्या स्पर्धेमध्ये बाजी मारली होती टीम शेलके ब्रदर्स पोगाव या संघाने। सांगायचं एवढंच की तो शेलके ब्रदर्स सुद्धा आपण खेळताना बघितले होते कबीर निर्मल चषक आणि त्या चषकामध्ये धोंडावडोली संघापुढे त्यांना पराजय पत्करावा लागला आणि धोंडावडोली गावदेवी धोंडावडोली संघाने फायनल मध्ये प्रवेश केला होता। उजव्या टीच्या थोडासा बाहेर नाही तर बराचसा बाहेर चेंडू, अजून एक चेंडू वाईट। धावा संख्या झालेले 1 बाद 2 आणि दोन्ही धावा या अतिरिक्तच्या रूपाने वाईटच्या रूपाने आलेले आहेत टीम अण्णा आल्बे महापोली संघाला। आमचे मान्यवर सुधीरजी ठाकरे आमच्यापासून रजा घेत आहेत। अगदी वेळात वेळ काढून आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी आपण आलात। रोज तुमची उपस्थिती आम्हाला अनिवार्य राहील या शंकाच नाही। धावसंख्या 2। गोलंदाजी मार्कर गोलंदाज रोहित। पुन्हा एकदा उजव्या स्टेज खूप बाहेरचे चेंडू पंच पंकजजी म्हात्रे सर इशारा करतात हा चेंडू वाईट। 3 धावा झाले आहेत आणि तिन्ही चेंडू वाईटच्या रूपाने 3 धावा आले आहेत आणि जय हनुमान बोरपाडा संघाला इथे शुभेच्छा येतात। आमचे नामवंत समालोचक रोहन पाटील मॅन फ्रॉम झिडके गावचा एक बुलंद आवाज यांच्याकडून जय हनुमान बोरपाडा संघाला शुभेच्छा येतात। युट्यूबवर या सामन्याचा आनंद लुटतायत, धन्यवाद आपलं। हवेत चेंडू हे क्षेत्ररक्षक चेंडू पासून थोडासा दूर आहे आणि चेंडू जातो सीमारेषे बाहेर दूर, चौकार 4। चौकाराने धावसंख्या वाढलेली, धावसंख्या झालेले 1 बाद 7। आता मात्र बॅटने धावा आले आहेत त्या मिजाण्याच्या, अकाउंट ओपन केला मिजाण्याने चौकाराने। धावसंख्या 1 बाद 7। रोहित बॅटची कडे घेऊन त्यांच्या मागे चांगलं क्षेत्ररक्षण आणि दुसरा गडी बाद होतोय। बाद होणारा फलंदाज कोण? मिजान बॅक टू डगआउट। दुसरा आद्रा मिळतो 7 या धावसंख्येवर। चांगली गोलंदाजी, बरेचसे चेंडू मला वाटतं माझे गोलंदाज सांगतात की 3 चेंडू वाईट हाताळले होते, त्याच्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज रोहित यांनी। लगातार 2 चेंडू बाद आहे, त्यांनी 2 गडी बाद केले असं म्हणायला हरकत नाही। एक चौकार त्याला आलेला आहे। धावसंख्या किती तर धावसंख्या झाले 2 बाद 7। थोडेसे दिशेमध्ये भरकटला होता रोहित, त्याच्यानंतर त्यांनी कमबॅक केलेले आहे। 2 खेळाडूंना त्याने तंबूचा रस्ता दाखवलेला आहे। चला जाऊया पुन्हा एकदा मैदानामध्ये। धावसंख्या झाले 7, पुढचा चेंडू हाताळण्यासाठी रोहित सज्ज।
पलटी फटका मारण्याचा प्रयत्न केलाय, सक्सेसफुल ठरतोय. चेंडू नाही थांबणार, जाईल दंदन 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 कर सीमा रेषापार, चौकार 4. ठाऊक होतं की सिध्या बॅट मध्ये धावा येत नाही, जरा वेगळा प्रयोग करावा आणि तो सक्सेसफुल ठरला. 4 धावा, धावसंख्या झालेले 11. थोडा वेळ हवेत चेंडू, पुन्हा तोच क्षेत्ररक्षक, लगातार 2 झेल पकडण्यात यश आलेले. क्षेत्ररक्षकाचे नाव दादा काय रे? रोहित. गोलंदाज सुद्धा रोहित. प्रेक्षकांचे अगदी मनोरंजन करताना आपण पाहतोय डीजे MK डीजे मालक, त्याचे मालक चालक दिनेश मांजरेकर, मॅनफार्म धोंडावडवली. खूप सुंदर गीत त्यांच्या मार्फत आपल्याला प्रेक्षकांचे मनोरंजन आणि मनोरंजन. वेगात टाकलेला चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. षटक संपल्याचा इशारा येतोय पंकज सरांचा. 1 षटकाची समाप्ती. मापोली संघाची धावसंख्या झालेले 3 बाद 11. सजून घ्या आणि एकदा 3 वाजले की संतोष भैर हे आपल्या इथून जागा सोडतायत, कारण त्यांचं एक वेगळं काम आहे आणि ते काम करणे गरजेचं आहे. त्याच्यामुळे ते मंद मंद पावलाने आपल्या घरच्या रस्त्याला जात आहेत. त्यांच्याबरोबर आदेश भैर आहे. जाऊया मैदानामध्ये. धावसंख्या झालेले किती? तर धावसंख्या झालेले 3 बाद 11. 1 षटकाची समाप्ती. नवीन गोलंदाज आलाय संदेश. गोलंदाजाला काय संदेश दिलाय कर्णधाराने हे पाहावं लागेल. तर दुसरं षटक त्याच्या खांद्यावर धुरा दिलेला आहे संदेशाच्या. फलंदाज कोण आलाय दादा? सुफी. स्ट्राइकवर सुफी, नॉन स्ट्राइक तहा आणि गोलंदाज संदेश. बोनस, मी तर म्हणेन बोनस. पंचांचा वाईट उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू, यष्टीरक्षक यांच्याकडून चूक आले त्या 5 धावा. 5 धावांनी संघाला धावांना आकार देण्याचा प्रयत्न चाललाय. धावसंख्या झालेले 16. चेंडू हातामध्ये होता, यष्टीरक्षकाची चूक. आणि क्रिकेटमध्ये मित्रांनो चुकीला माफी नाही. दीपवाली तर कधीच होऊन गेली. आता बोनस दिलाय हे गोलंदाजाने संदेश. फुलटा चेंडू, उडवला चेंडू, जातो आमच्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी. आलाय हा षटकार. धावा झाल्या त्या 22. एक युवा संघ घेऊन खेळताना आपण पाहतो जय हनुमान बोरपाडा संघ. त्यांची एक मोठी स्पर्धा काही दिवसानंतर आपल्या समोर येणारच आहे. पण आमच्याकडे वळतात इशारे करतात. हा चेंडू वाईड आहे. अतिरिक्त 1 धावसंख्येत वाढ. धावसंख्या 23.
अगदी मकर संक्रांतीचं निमित्त साधून त्यांची सुद्धा एक मोठी टुर्नामेंट येणार आहे जे हनुमान बोरपाडा. आणि पंचांचं बोट आकाशाकडे बॅटचा हलकासा चुंबन, चेंडू गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. अजून एक गडी बाद. बॅक टू पॅव्हलियन. धावा झाल्या त्या 23. नवीन बॅटर येतोय इजान आणि गोलंदाज संदेश. हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पासून दूर आहे. प्रयत्न केले परंतु नाही रोखू शकत चेंडूला. चेंडू सीमारसे बाहेर. चौकार. काय काल गाजवला आता यतीशाने. एक फिरकीचा जादूगार गोलंदाज. आणि आता आपण पाहतोय पंकज सरांना कारिवली संघामध्ये. चेंडू उडवलाय आणि पंचांचा इशारा काय तो पाहावा लागेल. षटकार 6. खराब चेंडू त्याचा पुरेपूर फायदा उठवला. चेंडू भिरकावून दिला सीमारेषे बाहेर. षटकार. भीमटोला वज्रटोला. चेंडू सीमारेषे बाहेर गेलाय. धावसंख्या झाले 33. दुसरं षटक चालू. धावांचा डोंगर उभा केलाय. अजून एक वाईट. त्याच्या षटकामध्ये बरेचसे चेंडू वाईट टाकलेत. एक चेंडू चांगला तर दुसरा वाईट. एक चेंडू चौकार तर वाईट. षटकार वाईट. बिजी ठेवला आमच्या गुणलेखकाला सुद्धा. आणि पंचांना कवायत करावी लागते वारंवार प्रत्येक चेंडूवर. धावसंख्या 34. संदेश. जोरदार अपील परंतु ते अपील पंचांनी फेटाळून लावलेले. हा चेंडू जातोय डॉट. निर्धाव चेंडू. धावसंख्या 34. आपण पाहतो चालू असणारा सामना दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना जय हनुमान बोरपाडा वर्सेस टीम अण्णा अल्बे मापोली या दोन संघामध्ये. मापोली संघाने नाणेफेक धाव घेण्याची संधी आली होती परंतु मना केलेले फलंदाजाने. षटक संपल्याचा इशारा येतो पंचांचा. 2 षटकाची समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 4 बाद 34. 17च्या सरासरीने धावा जमा केल्या. ते षटक थोडस मागणं पडलं असं म्हणायला हरकत नाही. कारण पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या 11. 3 गडी बाद केले होते आणि या षटकामध्ये धावा दिल्या आहेत तब्बल 23. 1 गडी बाद केलाय. अण्णा अल्बे मापोली आणि जय हनुमान बोरपाडा या दोन संघांमध्ये चालू असणारा सामना. याच्यानंतर होणारा सामना तो म्हणजे टीम जय हनुमान आवळे वर्सेस टीम गावदेवी पारिवली. दोन्ही संघाचे संघनायक आणि सज्जराजे. आवळे आणि पारिवली. आपण सज्जराजे
इंद्रेश प्रयत्न केले होते इंद्रेशाने, परंतु नाही अडू शकला चेंडू. एक धाव पूर्ण झालेले, धावसंख्या झालेले 35. तिसरं षटक चालू, 4 षटकाचा सामना आपण पाहतोय बोरपाडा वर्सेस मापोली या दोन संघामध्ये. हो, आता मात्र चांगला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, थोडीशी फ्लाईट देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅटमध्ये चेंडू आलाच नाही. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेलाय, हा चेंडू जातो डॉट. धावसंख्या स्थिर, धावसंख्या झालेले 35, 35. एक अनुभवी गोलंदाज, मी म्हटलं की एक नौका खेळाडू घेऊन खेळताना आपण पाहतो ज्या अनुमान बोरपाडा संघाला अनुभवीचा भरणा आहे इंद्रेशाच्याकडे आणि त्याचा पुरेपूर तो फायदा उठवतो. आतापर्यंत 3 चेंडू टाकून दिले आहेत, 3 चेंडू मध्ये धावा दिल्या आहेत फक्त ना फक्त 1. खोलवर टप्प्याचे चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, एकच धाव. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय टीम महापोली संघाला गोलंदाज इंद्रेश याने. षटकातील 4 चेंडू टाकून झालेले, 4 चेंडू मध्ये फक्त 2 धावा दिल्या आहेत. उलटा चेंडू अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, जाईल चेंडू सीमा रेषा पार आला, हा दर्जेदार चौकार. या चौकाराने धावसंख्या वाढलेले, धावसंख्या झालेले 40. धावा जमा करण्यात यश आलेले मापोली संघाला. धावसंख्या 40. हवे चेंडू आमच्या समालोचन कक्षाला ही सलामी. षटकार, षटकाराने धावसंख्या झाले 46. 3 षटकाची समाप्ती, 3 षटकाच्या समाप्तीनंतर महापोली संघाची धावसंख्या, सुंदर धावसंख्या म्हणायला हरकत नाही. 18 चेंडू मध्ये 46 धावा जमा करण्यात यश आलेल्या टीम अण्णा हलबे महापोली संघाला. अण्णा हलबे महापोली. जाऊया पुन्हा एकदा मैदान मध्ये. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुमित माळी. त्यावेळेस जे हनुमान बोरपाड्याची जी स्पर्धा असते त्यांचं जे आयोजन नियोजन पूर्णपणे करण्यात जे माहिर असतात तेच आमचे सुमितजी माळी. जोरदार अपील, परंतु चेंडूची नक्की पिचिंग झाली, कुठे पंच दर्शवतात की डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू हाताळला, त्याच्यामुळे एक बायच्या रूपाने आलेले ही 1 धाव. धावसंख्या झालेले 41. डावकुरी आताचा गोलंदाज सुमित माळी, सॉरी 47. एक षटकार आला होता, धावसंख्या झालेले 47. 40 या धावसंख्या 1 षटकार, त्याच्यानंतर एक
लेग बायच्या रूपाने एक धाव. धावसंख्या झाले 47. उलटा चेंडू थोडा वेळ हवेत आहे. क्षेत्ररक्षक यष्टिरक्षक चेंडूच्या खाली आणि बाद होतोय फलंदाज. धावसंख्या झालेले 47. ताहा यांनी चांगली फलंदाजी केली. 2 षटकार आणि 2 चौकार आपल्या संघासाठी त्याने लगावले. धावसंख्या झाले 47. सुमित एक क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. मी तर म्हणेन आपल्या संघासाठी त्यांनी 3 धावा वाचवल्यात असं म्हणायला हरकत नाही. एका धावाने धावसंख्या 48. आतापर्यंत सर्वोच्च धावसंख्या या स्पर्धेमध्ये 50 झालेले 2 संघांची. पाहूया या षटकातील काहीशे चेंडू शिल्लक आहेत. किती धावापर्यंत मजल मारेल हा मापोली संघ हे पाहणे गरजेचं आहे. सुमित माळी उलटा चेंडू, त्याच्यामुळे बिमर चेंडू हाताळलाय. बिमर फ्री चेंडू. 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या झालेले 49. हा बिमर म्हणजे 9 चेंडू होता. किती तुम्ही अपील केला तर पंच देऊ शकणार नाही. लेग बायच्या रूपाने आलेले 1 धाव आणि धाव संख्या झालेले 50. आपण पाहतोय आजच्या दिवसातील स्कोर मध्ये लेवल म्हणायला हरकत नाही. हायेस्ट धाव संख्या 50 आहे. अजून काही चेंडू शिल्लक आहेत. सुमित माळी यांचे डोकरी आताचा गोलंदाज सुमित. हाही चेंडू जातोय वाईट. 51 धावांचा उच्चांक गाठलेला आहे महापोली संघाने आजच्या दिवसामध्ये. तरी 4 षटकाच्या सामन्यामध्ये आतापर्यंत 51 धावा जमा करण्यात यश आलेल्या टीम महापोली संघाला. सुमित पुन्हा एकदा वाईट. आतापर्यंत 4 षटकामध्ये ना बरेचसे चेंडू वाईट. मला वाटतं त्याचं गणित करावं लागेल ही इनिंग संपल्यानंतर आमच्या गुणलेखकांना की किती चेंडू वाईट टाकले त्याच्या 4 गोलंदाजांनी. गोलंदाजी चांगले हाताळतात परंतु वारंवार चेंडू वाईट. उलटा चेंडू उडवलाय. भीम टोला, वज्र टोला. चेंडू सीमार से बाहेर गेलाय. षटकार. षटकाराने धावसंख्या झालेले 58. आफताब यांच्या बॅटमधून आलेला हा षटकार. असे चेंडू जर हाताळले ना तर ते सीमारचे बाहेरच पाहायला मिळतील. कारण एक नामवंत संघ मानला जातो या सीझन मध्ये. या वर्षी तरी अना अल्बे मापोली असं वाटतं की युवा संघ आहे परंतु आता या 2-3 स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. आणि हा चेंडू जातोय वाईट. पुन्हा एकदा वाईट. वाईटची जी परंपरा आहे ती खंडित केलेली नाही सुमित यांनी सुद्धा. वारंवार वाईट. षटकातील काहीसे चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 1 ने वाढलेले. धावसंख्या 59. या स्पर्धेमध्ये मागच्या स्पर्धेमध्ये 3 अर्धशतके लगावलेत फलंदाजांनी. आणि हा चेंडू निर्धाव. शेवट गोड केलेले सुमित माली यांनी. धावसंख्या झालेले 59. 60 धावांची आवश्यकता आहे.
चला दोन्ही संघाचे संघ नायक, चला आवळे संघाचा संघ नायक आलेला आहे, पारवली संघाचा संघ नायक सुद्धा आलेला आहे. धावसंख्या झालेली ते 59. कशा पद्धतीने 60 धाव होतील याचं धावतं समालोचक व्हॉइस ऑफ पालघर आमचे परम मित्र समालोचक प्रमोदजी शेडगे सर यांच्या मुखातून आपण ते ऐकणार आहे. तत्पूर्वी आपण जाऊया नाणेफेक कक्षामध्ये. दोन संघामध्ये नाणेफेक होईल, आवळे वर्सेस टीम पारिवली. तिसऱ्या फेरीचा सामना आपण पाहणार आहे. टीम गावदेवी पारिवली आमचे मान्यवर संदेशजी जाधव यांच्या शुभ हस्ते दोन संघामध्ये तिसऱ्या फेरीच्या नाणेफेक होते. एका बाजूला आवळे तर एका बाजूला पारिवली. कॉल कोण करतोय? आवळे BS आणि BS झालेले. टीम आवळे आपण नाणेफेक जिंकलाय. निर्णय बॅटिंग फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय घेतलेला आहे. पहिले दोन सामने खेळले तोच संघ आहे की खेळाडूमध्ये काय बदल? तोच संघ आहे. तोच संघ आहे. नाणेफेक जिंकले, फलंदाजी स्वीकारले, किती धावा जमा करा? 50+. आता कोणाकडून अपेक्षा आहे? चिंटू आहे, अभि आहे, जयेश आहे, आतिश आहे. आम्हाला बरेच प्रेक्षकांची अपेक्षा आहे की तुझ्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहे. काय तयारी, कशा तयारीमध्ये आलेस तू? अजून तर प्रॅक्टिसला सुरुवात नाही, पण हळूहळू होईल. नक्कीच. आपण नाणेफेक हरला, जिंकले असते तर क्षेत्ररक्षण घेतलं तर म्हणजे आपल्या मनासारखं झालेलं आहे. तरी किती धावपंत रोखण्याचा प्रयत्न असेल यांना? 30 ते 35. आता कोणाकडून अपेक्षा आहे? राकेश आहे, यश आहे, आपले जतीन आहे, अनिलेश आहे. तोच संघ खेळणार आहे की खेळाडूमध्ये काही बदल? नाही तोच. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. टीम ज्या अनुमान आवळे संघाने नाणेफेक जिंकली आणि एक धाडसी निर्णय घेतलेला आहे फलंदाजी करण्याचा. जाऊया समालोचन कक्षामध्ये. तेथे माझे सहकारी समालोचक सज्ज आहेत, प्रमोदजी शेडगे सर. ओव्हर टू शेडगे सर. थँक्यू व्हेरी मच रोहिदास मांजरेकर, अर्थातच रवी मांजरेकर या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले ते आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये रिझवताना पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपण पाहू शकाल. छोट्या 11 आंबेडकर नगर प्रेझेंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024 ही शानदार आयोजन पाहायला मिळतं. प्रथम बॅटिंग करणारा संघ पाहायला मिळाला अण्णा हलबे महापोली. या टीमने अतिशय वाखाणीजोगी बॅटिंग केली आणि 59 धावा. आताच ज्या आमच्या प्रेक्षकांनी जी बाईक लावली ते बाईकचा जो आरसा आहे ना तो मात्र जरासा त्याची दिशा बदली करायची मित्रा. तूच बाईकचा आरसा जरा भाऊ चेंज कर. धन्यवाद. ऑफ साईडला यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळलं गेलं होतं. फक्त जंटल पुश केलं होतं. सिंगल मेल या सिंगलच्या साहाय्याने स्वतःचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतं. मिस्टर सुमित आणि रोहित अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये एक रायमिंग वर्ड्स जोडी पाहायला मिळते. जय हनुमान बोरपाडा या टीमला 60 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. 4 षटकांमध्ये प्रति षटकामागे जर आपण विचार केला तर आस्किंग रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो 15चा पाहायला मिळतोय. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर धावा झालेल्या आहेत. 4 षटक 72 धावा सुद्धा चेस होताना पाहिलेत.
ऑन साइडला रोहितच्या बॅट मधून एक अप्रतिम देखणा फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिले 6 धावांकरता. ऍब्सोल्युटली सुपर टायमिंग षटकार. यावेळेला फटका आपण पाहू शकाल. सरळ चेंडूला फेकून दिलं 6 धावांकरता. या षटकार आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 7 या धावसंख्येवर. सन्माननीय आकाशजी कांबळे या मान्यवरांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालेले. मी विनंती करतो आयोजकांच्या वतीने आपण व्यासपीठ राहून स्थान बनवा. आकाशजी कांबळे महापोली. सूरज कांबळे यांचे बंधू आपल्याला पाहायला मिळतात. आकाश कांबळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. षटकाराने त्यांचं स्वागत केलं या क्रीडा नगरीमध्ये. संघाची धावसंख्या 7. अगोदरच खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. अतिशय बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे जी अनहा हलवे मापोली या टीमची आपण पाहू शकताय. ज्या पद्धतीने गोलंदाजी केल्यानंतर जो एक ऊर्जा असते ती ऊर्जा मात्र यावेळेला संचारताना पाहायला मिळते. कारण तुमची शरीराची बोलीभाषा ही क्रिकेटच्या मैदानात खूप चांगली असावी लागते. 100% कसे द्यावेत. कारण मेहनत आणि कष्ट या दोन गोष्टी तुमच्याकडे असायला हव्यात. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो कष्टाला पर्याय नाहीये. आणि कष्ट तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाहीये. यावेळेला एकदा वर्जित केली जाईल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. आतापर्यंत आपण विचार केला तर संत गतीने सुरुवात चालू आहे. प्रणित गायकवाड आम्हाला दर्शवतात आणि स्वतः डिजिटल स्कोरिंग करत असताना साहिल तर एका साईडला आपण पाहताय स्वतः या वेळेला अपडेटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. ते चांगलं क्रिकेट सुद्धा ज्यांनी खेळलं ते रोहनजी या वेळेला आपण पाहू शकताय. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. अप्रतिम चांगला चेंडू होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. ही तुमच्यामध्ये ऊर्जा असायला हवी. तसे गोलंदाजांनी गोलंदाजी टाकल्यानंतर ज्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर्ड झाल्यानंतर जे अपील पाहायला मिळते. एक काळ असा होता ऑस्ट्रेलियन टीम अशा पद्धतीने अपील करण्यासाठी ओळखली जायची. परंतु आता काळ बदलला, वेळ बदलला, खेळ बदलला आणि सर्व काही बदलत असताना क्रिकेट इज माय पॅशन हे निर्माण झालं. ऑफ साइडला लॉक केला जातोय. सरळ चेंडूला पाठवलाय. ऑन द राईज खेळत असताना फ्लॅट 6. मॅग्निफिसंट टायमिंग बाय सुमित. षटकार 6 धावा. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. तब्बल 14 धावा. जी स्टार्ट हवी होती ती स्टार्ट आता मात्र मिळवताना पाहायला मिळतात. दोन्ही बॅटर सेन्सेशनल बॅटर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच तुमचं सातत्य झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे क्रिकेटने आपल्याला शिकवलंय. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकताय तर याच क्रिकेटच्या एकाच धाग्यामध्ये आपण बांधलो गेलेत. त्यामुळे क्रिकेटमध्ये जिद्द आणि चिकाटी या दोन गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत. कष्ट आणि मेहनत त्याशिवाय पर्याय नाहीये. कारण प्रतिस्पर्धी संघ कितीही बलाढ्य असला तरी सुद्धा आपल्यामध्ये ती धमक आणि हिंमत असावी लागते क्रिकेटच्या खेळामध्ये. कारण कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही या खेळामध्ये. कारण म्हणतात ना संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब कधीच बुडू शकत नाही. अप्रतिम सुरेख चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने वाईट यॉर्करने चेंडूची सांगता झाली. बॅटचं फेस ओपन केलं. सिंगल मिळते. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. 1 शॉट. दैव देते कर्म नेते. इथे 1 रन शॉट आणि त्यामध्ये आपण पाहू शकता विकेट सुद्धा मध्ये कोणतीही धाव मिळणार नाही. कारण 1 रन ऑलरेडी आपण पाहतायत कपात केली. दुसऱ्या रन साठी धावले होते. त्यामुळे मात्र ही धाव आपण पाहू शकता ती कपात केली. डॉट बॉल आला आणि संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले गेली. रनआउटच्या स्वरूपात रोहितला परतावं लागतं बॅक टू द डगआउट. जय हनुमान बोरपाडा टीमला पहिला धक्का. आकाश कांबळे या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करेन प्लीज आपण या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत. छोट्या 11 आंबेडकर नगर आयोजित ही स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024.
गोलंदाज सज्ज होईल. आता 10. पहिलं षटक सुफियानने हाताळलं गेलं. महागडं थोडंसं ठरलं, विकेट काही मिळाली नाही. फुलटॉस बॉल होता, व्यवस्थित बॅटचं एलिव्हेशन पाहायला मिळालं नाही. फिल्डरने खूप चांगली मेहनत केली त्या ठिकाणी, थोडेसे कोसळले त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. कृपया करून पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचंय, लवकर पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. जरा थोडंसं बाजूला व्हा जेणेकरून हवा त्या ठिकाणी जरूर मिळेल. जास्त गर्दी करू नका, बाकीचे कोणी आतमध्ये जाणार नाही, फक्त गर्दी करू नका प्लीज. पाणी मैदानाच्या आतमध्ये पोचवायचंय त्वरित. थोडीशी जागा मोकळी करा, थोडीशी हवा येऊ द्या. जास्ती गर्दी करू नका मित्रांनो, थोडीशी हवा येऊ द्या. सर्वांनी जरा गर्दी कमी करा, गर्दी कमी करा, थोडीशी हवा येऊ द्या. जर आवश्यकता असेल तर गाडीची व्यवस्था करून दवाखान्यात घेऊन जाण्याची कृपा करायची. पहा कशा पद्धतीने, तर थोडंसं सावलीला घेऊन या. रिक्षा आहे का, घेऊन जा मला. फोन भी नहीं निकला ना. त्याला ती चला मॅच स्टार्ट करायची आहे. समाजसेवक मापोली कल्पितजी भोईर यांचं इथे आगमन झालेलं मी विनंती करतो. दादा आपण व्यासपीठावरून स्थान पण नवा.
आपली जागा ही व्यासपीठावर आहे. कल्पेशजी भोईर, महापोली. पंच रनआउट आहे. या रिप्ले मध्ये आपण रोहनजी यांना थोडंसं त्रस्त करूया. चला सामन्याला सुरुवात होते. रन्स किती आहेत तेवढं समजू शकेल. एकच रन. यस, एकच रन मिळेल या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या जयनुमान बोरपाडा या टीमची जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 2 रन्स आल्या का? बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण पाहताय 2. पहिला विकेट 15 रन्स ऑन दी बोर्ड. 2 बॉलचा खेळ झाला. 51 रनचं एकंदरीत 60 रनचं टार्गेट समोर ठेवण्यात आलंय. विजयासाठी 45 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. थोडंसं प्रॉब्लेम क्रिएट झाल्यामुळे मॅच थांबली गेली होती. अराफत लवकरात लवकर व्यवस्थित होईल हीच आपण प्रार्थना करूया, कारण या इंजुरी खूप मोठ्या त्रस्त करणाऱ्या असतात. क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने पाहिले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फ्लिकचा फटका खेळण्यासाठी तत्पर होते फलंदाज सुमित. एका साईडला आपण पाहत आहेत. शॉर्ट रन मध्ये आउट दिलं बघ. शॉर्ट रन आउट दिलं बघ. नंतर जेम्स आला ना. 15 रन्स सुमित आणि जेम्स अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता होते. गोलंदाज तहा काय गोलंदाजी केले या गोलंदाजाने गेल्या मॅच मध्ये पण पाहिलं. यावेळेला चेंडू खाली राहिला होता बॅटची एज, परंतु इथे 1 बाउन्सने चेंडू आपण पाहू शकलात आणि त्याचंच कारण पंच त्या ठिकाणी दर्शवतायत की कदाचित यावेळेला हा चेंडू आपण पाहू शकाल. सबमनिंग डिलिव्हरी, ग्रेट बॉलिंग बाय ताहा. एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. या स्पर्धेसाठी आम्हाला चेंडूच्या पूर्तता केलेले कल्पेशजी भोईर, मापोली यांचं पुनश्च या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत. कल्पेश भोईर यांनी या स्पर्धेकरता बॉल स्पॉन्सरशिप केले गेले, त्यांचा आयोजकांच्या वतीने खूप खूप धन्यवाद आहे. सुपर डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने, वेगेबरोबर योग्य ती दिशा, अचूक टप्पा पाहायला मिळतोय. याला म्हणतात ऍक्शन स्पीक लाऊड दॅन वर्ड्स. आणि आकृतीपेक्षा कृती ही तुमची क्रिकेटच्या मैदानात असावी लागते आणि त्याचं जे प्रात्यक्षिक यावेळेला दर्शवून दिलं गेलंय. काय गोलंदाजी पाहायला मिळते, खूप चांगली गोलंदाजी. संघाची धावसंख्या स्थिरावले परिपूर्णतः. हा चेंडू आपण पाहिला आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणारा होता. व्हाईट बॉलचा इशारा पंकज म्हात्रे यांच्या माध्यमातून येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रणित आम्हाला दर्शवत आहेत की 16 वर जाऊन पोहोचली गेली. बॉल फेकून झाले ते जवळजवळ आपण पाहतायत 5 बॉलचा खेळ झालाय. शेवटचा बॉल आहे, म्हणजे इथून जर आपण पाहिला तर 13 बॉलचा प्रवास असेल आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा जवळपास आपण पाहतायत 44 रनची आवश्यकता आहे. 60 रनचं टार्गेट सेट केले गेले. ऑन साइडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. मिझान पुढे सरसावेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. अशा प्रकारे दुसरे षटक कंप्लीट झालं. 2 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचली गेली. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉल मध्ये 43 धावा. 21.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने खेळावं लागेल. ते जय हनुमान बोरपाडे या टीमला. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळत आहेत, परंतु इथून रणनीती आणि स्ट्रॅटेजी काय आखली जाईल याकडे लक्ष असेल.
12 बॉल आणि विजयासाठी 43 रनची आवश्यकता. गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला लेट कट खेळला गेलाय. खूप चांगलं इंटेलिजंट क्रिकेट. जंटल पुश केलं गेलं. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असणारा हा चौकार. गुड शॉट. 4. या चौकार आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेली. 11 बॉल आणि विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. 39 रनची आवश्यकता आहे. इथून षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल. बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळावं लागेल. या स्पर्धेमध्ये जर तुमचं आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर डेफिनेटली कष्ट, अपार कष्ट आणि प्रचंड मेहनत ही घ्यावीच लागणार आहे. सुफीच्या पहिल्याच बॉलवर वेगेचा उपयोग जरूर या ठिकाणी केला तो फलंदाज सुमितने. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅट अँड बॉलचं कोणताही कोऑर्डिनेशन होऊ शकलं नाही आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. अपकमिंग यंग टॅलेंट आहेत. ज्या पद्धतीने गोलंदाजी करताय सुफी, अतिशय सुंदर गोलंदाजी. वय वर्ष फार कमी परंतु प्रतिभेची कमी नाहीये. ऑन साईडला खेळला गेलाय. शॉर्टम पुल करत असताना चेंडू निघून येईल. मिझान पुढे सरसावेल. थोडेसे फंबल जरूर होत आहे. सिंगल मेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि जेम्सला परतावं लागेल. बॅक टू द डगआउटच्या दिशेने रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. संघाची धावसंख्या स्थिरावली गेले. परिपूर्णता 22. विजयासाठी 38 रनची आवश्यकता. निसर्गरम्य अशा वातावरणात ही स्पर्धा आपण पाहताय. डे 1 पहिला दिवस या स्पर्धेचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक महापोली 2024चं हे शानदार आयोजन. कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे परंतु ते करून दाखवणं, ते स्वप्न सत्यात साकार करणं फार तफावत असते, डिफिकल्ट असतं. कारण आयोजन आल्यानंतर आपण फॅमिलीला वेळ कमी देतो आणि मैदानाला वेळ जास्त देतो. हे समीकरण म्हणजे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. या आयोजकांना मानाचा मुजरा आहे. ऑन साईडला आफ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी मिझान पुढे सरसावत आहेत. त्या अगोदर ताहा पुढे सरसावले गेले होते. ग्रेट फिल्डिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 वर जाऊन पोहोचली गेली. जय हनुमान बोरपाडा ही टीम 60 धावांचा पाठलाग करत असताना रोहन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट होऊन खेळले गेले. फटका तर अप्रतिम पाहायला मिळतोय. कव्हर पॉईंटच्या दिशेने एक धाव दुसऱ्या धावेसाठी वळालेत. फेकीपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 25 या धावसंख्येवर बॉल फेकून झालेत. ते जवळजवळ 5 बॉलचा खेळ झाला आहे. म्हणजे इथून 7 बॉल आहेत आणि 7 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 35 रनची आवश्यकता. 7 बॉल आणि 35 रन्स हे सामन्याचं समीकरण. चांगला चेंडू होता. स्टेप आउट होऊन खेळलेत. एकदा वर्जित केली जाईल. मिझान पुढे सरसावतोय. तत्पूर्वी सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. फेकीपर्यंत फलंदाज बाद होईल. सुमितला आता मात्र परतावं लागेल. बॅक टू द डगआउटच्या दिशेने 6 बॉल आणि विजयासाठी 34 रनची आवश्यकता जय हनुमान बोरपाडा या टीमला. सहा बॉल आणि विजयासाठी 34 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. यानंतर जय हनुमान आवळे टीम 2 हात करेल. आई गावदेवी पारिवली या टीम बरोबर. अतिशय सुंदर लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर सामना साई स्पोर्ट्स वडाचा पाडा 2 हात करेल विजयी टीम बरोबर. आणि तिथून मात्र एक सामना आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच इथून 3 सामने अजून कव्हर करायचे आहेत. हा काहीतरी कानमंत्र देताना आपल्या साथीदार पार्टनरला गोलंदाजी करण्यासाठी टिप्स त्या ठिकाणी देतोय. कारण एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अली मात्र गोलंदाजी मार्कवर हा काहीतरी मेसेज दिला. आता इथून 6 बॉल आणि 34 रन्स असं सामन्याचं समीकरण. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर संकेतला आपण पाहतायत. खूप चांगली स्पर्धा आहे. 4 दिवस या स्पर्धेचं शेड्यूल. 40 संघ या स्पर्धेमध्ये उतरताना पाहायला मिळतील. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आय थिंक सो या वेळेला चेंडू निघून जातोय डाव्या एसटीच्या वरून.
डॉट बॉलची सांगता होत असताना पहा 3 गोलंदाज आपण पाहिले तर अप्रतिम गोलंदाजी हाताळली गेली. पहिले षटक सुफियांचं वगळता तहा सुफी आणि अली आतापर्यंत या तिन्ही गोलंदाजांनी कॉन्ट्रीब्युशन काय असतं याचं प्रात्यक्षिक आतापर्यंत दाखवलं गेलंय. ग्रेट बॉलिंग, क्लीन बोल्ट, दांडी गोल, सुपर लेंथ लाईन, परफेक्ट यॉर्कर, फर्निचर डिस्ट्रॉयड केलं गेलं. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. जय हनुमान बोरपाडा या टीमला थोडीशी नामुष्की उडवले गेले. फलंदाज तग लावून राहत नाहीयेत. आता फक्त पर्याय ऑप्शन फक्त षटकार आणि चौकार हेच समोर स्पष्टपणे दिसत असताना पाहायला मिळतं. कारण ही स्पर्धा आहे एक क्वालिटी दर्जाची स्पर्धा आहे. भव्य दिव्य सुंदर ट्रॉफीज आपण पाहू शकतायत. गोल्डन टाईप ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ट्रॉफीसाठी सुरू असलेल्या क्रिकेटच्या खेळामध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. सरळ बॅटचा जरूर उपयोग करत असताना आपण पाहत आहेत सिंगल मिळेल. या सिंगलच्या साह्याने फक्त संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाईल. औपचारिकता फक्त आता बाकी राहिले. धावसंख्या 27-27, 27 धावा फलकावर आणि 27चा आकडा खूप. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने. फुलटॉस बॉल होता आणि सरळ वाईट +4 अशा 5 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली गेली. नशिबाचा चौकार मिळाला. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. चेंडू निघून जाईल आणि तिथे सुफी आपण पाहू शकतायत पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 रन्स, 33 या धावसंख्येवर. हळूहळू विजयाचा सुगंध दरवळत असताना हना हालबे महापोली या टीमच्या माध्यमातून डिलिव्हरी खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि यस विकेट मिळेल. परंतु इथून जर आपण पाहिलं तर सुफीला जर चांगलं विकेट किपर बनायचं असेल तर एक मेसेज देऊ शकतो की त्यांनी फक्त लेग स्क्वेअरच्या पंचांकडे कधीही अपील करू नका. मेन पंचांकडे अपील केल्यानंतर त्याचं बेनिफिट तुम्हाला सक्सेस मिळेलच. कारण कॉट बॅहँडच्या अपील या मेन पंचांकडे केल्या जातात आणि जर लेग स्क्वेअरच्या पंचांकडे जर अपील केली तर ते पंच काहीच करू शकणार नाहीत. हा फक्त एक छोटासा मेसेज आहे, राग मानू नका. 33 रन. इंद्रेश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जय हनुमान बोरपाडा टीमचा एक धडाडीचा फलंदाज तर आहे परंतु इथे बॅटर कोलॅप्स झाले. संघाची धावसंख्या 33 वर थांबले पूर्णपणे. यावेळेला प्रतिम चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा अचूक पद्धतीने. ऑर्गनायझर आदरणीय प्रदीप गायकवाड या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. मंद मंद पावलाने आमच्या व्यासपीठाकडे येत असताना एक धडाडीचा फलंदाज आणि हार्ड हिटर बॅटर म्हणून छोट्या 11 महापोली या टीमचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्फ लारा या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली या टेनिस बॉल क्रिकेटच्या धर्तीवर. तर कॉंग्रॅच्युलेशन अना हालबे महापोली या टीमचं अभिनंदन आहे. तर चला फिल्डिंग लगेच सजून घ्यायची.